अहो आजोबा, इथे सेंट अँथनी हायस्कूलचा एन्युअल फंक्शन आहे. तुम्ही जा बरं इथून, कोणीतरी घेऊन जा रे यांना. मात्र बरोबर जागी आलोय मी आणि माझे सर्व फ्रेंड्स पण. तुला जा म्हणतोय ना, आम्हाला या सगळ्यांशी थोडं बोलायचंय, नाहीतर माराने आला. जातो जातो आजोबा, जातो. त्याचं काय येणार आहे? माझी दोन्ही मुले परदेशात राहतात, मी एकटाच आहे रे. तर माझा जीव नको नकोस होतो. मला असं वाटतंय की मी एकटा पडलोय, कोणी नाही सोबत. अरे आई बाबा म्हातारे झाले की त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. नुसता पैसा पुरवला की झाले, असं असतं का रे? आम्हा म्हाताऱ्यांना रे एकटं सोडून जातात सर्वजण आणि आम्ही वाट बघत राहतो रे. आताच येईल ती मुलगी, आताच येईल तो मुलगा. आम्हाला काही नको रे, काही म्हणजे काहीच नको. आम्हाला फक्त तुमची सोबत हवीये रे, सोबत हवीये. चला तर आपण सर्व विठ्ठलाच्या वारीला जाऊ. शेवटी तोच आपला लेकरू, तोच आपला मायबाप. पांडुरंग पांडुरंग. अहो आजोबा, तुम्ही विठ्ठलाच्या वारीला जाणार आहे का? तू अजून इथेच आहेस का? इथून गेला नाहीस असं वाटतंय. तू आमचं बोलणं ऐकलेस? हो आजोबा, मी इथून गेलोच नव्हतो, पण तुम्ही जे बोलले तुम्ही मनाला फार लागलं. तुमच्या सोबत मी पण येतोय वारीला. तर ठीक आहे, तू पण आमच्या सोबत विठ्ठलाच्या वारीला चल. तर बोला मग. पुंडलिकवरदेव, हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. वारीचा उद्देश आषाढी एकादशीला पोहोचून विठ्ठलाचे दर्शन घेणे हा असतो. बहुतेकांच्या खांद्यावर ध्वज, कपाळात टिळा, गळ्यात तुळशीमाळ आणि मुखात हरिनाम म्हणत वारकरी वारीतील सामील होतात. संत ज्ञानेश्वरांनी सुरू केलेली दिंडी आळंदीवरून निघते. यात सुमारे 800 वर्ष झालीत. यात वेगवेगळ्या दिंड्या वेगवेगळ्या ठिकाणातून सहभागी होतात. दररोजच्या मार्गक्रमणात पहाटे 3 वाजता उठून वारकरी वारीतील सामील होतात. ह्यात महिला देखील सामील असतात. महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन असते. हा महाराष्ट्रातील लोकनृत्यांपैकी एक नृत्य आहे. यात लोक वाजत गाजत जातात, म्हणूनच या नृत्याला दिंडी नृत्य असे म्हटले गेले आहे.